नमस्कार. ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आपले पुढचे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंचा जर आपण विचार केला तर अगदी खोलवर जाऊन यांच्यावरती प्रश्न विचारले जातात, त्यांच्या सहकाऱ्यांवरती प्रश्न विचारले जातात. यामुळं आपण या महात्म्याचा अभ्यास करताना, ज्योतिबा फुलेंचा अभ्यास करताना प्रत्येक पॉईंट आणि त्या पॉईंटवर कोणत्या प्रकारे आत्तापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत या पद्धतीने अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले. साहजिकच आहे, महात्मा असं नाव दिलेलं आहे म्हणजे समाजासाठी, राष्ट्रासाठी असं एक खूप मोलाचं कार्य केलेलं असणार आहे. आणि हे मोलाचं कार्य म्हणजे आज आपण आपल्या समाजामध्ये जे पाहतो की स्त्री अगदी उच्च स्थानावरती पोहोचलेली आहे, त्या स्त्रीला भारतामध्ये शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे आणि त्यासाठी आयुष्यभर लढा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. तशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुलेंचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. आणि अगदी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत राहिले. स्वतःच्या पत्नीला त्याच्यामध्ये समावेश करून घेतला, समाजाचा विरोध पत्करला आणि त्या विरोधाला न जुमानता आपल्या समाज सुधारणा आयुष्यभर चालूच ठेवल्या. तशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले आपण आपल्या परीक्षेच्या पद्धतीनं, परीक्षेच्या दृष्टिकोनातून याला अभ्यासायला सुरुवात करूयात. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार करताना आपण त्यांचा जन्म, त्यानंतर त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती, त्यांनी कोणत्या शाळेमध्ये प्रवेश घेतला, त्याच्यानंतर त्यांना कोणते सहकारी जोडले गेले आणि या सहकाऱ्यांनी पुढे कशा प्रकारे त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये काम करताना त्यांना मोलाचं सहकार्य केलं, मदत केली, याविषयीचा संपूर्ण अभ्यास आपण करणार आहोत. याचबरोबर या भारतीय समाजामध्ये कोणत्या प्रकारची स्थिती आहे आणि ती स्थिती कशा प्रकारे बदलावी लागेल याविषयी महात्मा ज्योतिबा फुलेंनी हंटर कमिशनसमोर जी साक्ष दिली ती साक्षही आपण समजावून घेणार आहोत. याशिवाय राष्ट्रीय सभेला विरोध केला, राष्ट्रीय सभा कशी असली पाहिजे याविषयी मार्गदर्शन करणारे महात्मा ज्योतिबा फुले. याशिवाय वेगवेगळी बंड केली शेतकऱ्यांसमवेत आणि ती बंड यशस्वी करून दाखवणारे समाजसुधारक. अशा विविध पैलू अंगांनी किंवा विविध पैलूंमध्ये सामावलेलं हे व्यक्तिमत्व आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचं आणि आज आपण ते अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला लक्षात घ्या की हा महात्म्याचा जन्म केव्हा झाला. तर या महात्म्याचा जन्म झालेला होता 11 एप्रिल 1827 मध्ये. 11 एप्रिल 1827 मध्ये जन्म झाला. कोणत्या ठिकाणी जन्म झाला याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामधील कटगुण या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि यांचं जे नाव ठेवण्यात आलेलं आहे त्या नावामागे सुद्धा एक विशेष महत्त्व आहे. ज्योतिबाची यात्रा असते महाराष्ट्रामध्ये, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्या ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी या महात्म्याचा जन्म झाला म्हणून यांना महात्मा ज्योतिबा फुले असं नाव देण्यात आलं. म्हणजे त्यांचं ज्योतिबा हे जे नाव ठेवण्यात आलेलं होतं ते ज्योतिबांच्या यात्रे दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून यांचं नाव ज्योतिबा असं ठेवण्यात आलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. आपण उल्लेख केल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यामधील कटगुण हे त्यांचं मूळ गाव आहे. त्यांच्या आडनावाचा जर आपण विचार केला तर महात्मा ज्योतिबा फुलेंचं मूळ आडनाव गोरे असं होतं. पुढे त्यांच्या आडनावामध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो. गोरे हे आडनाव होतं. पूर्वजांचा फुलांचा व्यवसाय आणि त्या फुलांच्या व्यवसायामुळे त्यांना फुले म्हणून ओळखलं गेलं आणि याच फुले आडनावानं आयुष्यभर समाजसुधारकाचे कार्य करणारे हे महात्मा ज्योतिबा फुले. अशा प्रकारे मूळचं आडनाव गोरे होतं. ते आडनाव आपण उल्लेख केल्याप्रमाणे की पूर्वजांचा फुलांचा व्यवसाय आणि फुलांच्या व्यवसायामुळे त्यांच्या आडनावामध्ये बदल झाला आणि आडनाव पुढे त्यांचं फुले असं गेलं. समाजाचा विचार केला आपल्या त्यावेळच्या तर क्षत्रिय समाज, क्षत्रिय माळी समाजामधलं हे व्यक्तिमत्व होतं. आजोबांचं नाव यांच्या शेरीबा होतं. शेरीबा. वडिलांचं नाव गोविंदराव. आईचं नाव चिमणाबाई. मुलगा झाला नाही, दत्तक मुलगा घेतला, त्याचं नाव यशवंत. पुढे हा मुलगा डॉक्टर झाला, आपण हे पाहणार आहोत. तशा प्रकारे हे कुटुंब, आजोबा शेरीबा, वडील गोविंदराव, आईचं नाव चिमणाबाई आणि जो मुलगा दत्तक घेतला
त्या दत्तक मुलाचं नाव यशवंत असं होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी ज्योतिबा फुलेंचा जर विचार केला तर एक यांच्या बाबतीतील दुर्दैव असं म्हणावं लागेल की वयाच्या अवघ्या 1 वर्षाची असताना त्यांच्या मातोश्री चिमणाबाई यांचा मृत्यू झालेला होता. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की आईविना वाढलेलं व्यक्तिमत्व मुलगा पुढे जाऊन समाजामध्ये स्त्रियांसाठी असं काही कार्य करून ठेवलं की त्यांचं नाव त्याच्यामुळं अजरामर झालेलं आहे. अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावे लागतील. अगदी सोप्या भाषेमध्ये पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या त्यांच्या पत्नी, ज्यांना आपण सावित्रीबाई फुले यांना ओळखतो आणि पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून यांना ओळखलं जातं. सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून यांना ओळखलं गेलं. तर अशा प्रकारे ज्योतिबांचं कुटुंब होतं. ज्योतिबांचा विवाह झाला आणि विवाहाचा जर आपण विचार केला तर अगदी 13व्या वर्षी सावित्रीबाईंशी ज्योतिबांचा विवाह झाला आणि सावित्रीबाईंचं वय 9 वर्ष, ज्योतिबांचं वय 13 वर्ष. म्हणजे त्या कालावधीमध्ये अगदी लहान वयामध्ये त्यांचा त्या ठिकाणी मुलामुलींचा विवाह होत होता. तर अशा प्रकारे यांचा विवाह झाला आणि या ठिकाणी खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या होत्या सावित्रीबाई. तर अशा प्रकारे सावित्रीबाई फुले यांचा विवाह म्हणजे आपल्याला या ठिकाणी ज्योतिबांचं संपूर्ण कुटुंब कळालेलं आहे. आपण विचार केला की क्षत्रिय माळी समाजामधलं हे कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये त्यांच्या आजोबांचं नाव शेरीबा, वडिलांचं नाव गोविंदराव, आईचं नाव चिमणाबाई, मुलगा दत्तक घेतला होता, त्या मुलाचं नाव यशवंत होतं, काशीबाई नावाच्या विधवेचा तो मुलगा होता आणि पत्नी सावित्रीबाई. अशा प्रकारे त्यांचं कुटुंब होतं. आणि आपण उल्लेख केल्याप्रमाणे की ज्योतिबा अगदी 1 वर्षाची असताना त्यांच्या आईचा मृत्यू झालेला होता. ज्योतिबांचा विचार केला तर अगदी शाळेपासून हुशार व्यक्तिमत्व आणि याच्यामध्ये आपल्याला असंही सांगता येईल की नुसतंच हुशार व्यक्तिमत्व नाही तर वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास करून, तुलनात्मक अभ्यास करून त्यातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी आपल्या समाजामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आणि हे सगळं कार्य करत असताना समाजामध्ये एवढा त्रास होत असताना स्वतःचा समाज न बदलता समाजामध्ये सुधारणा करणारं एकमेव व्यक्तिमत्व, महत्त्वाचं व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुले. म्हणजे मग ख्रिश्चन धर्मामध्ये चांगल्या गोष्टी आहेत म्हणून मी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करीन. उदाहरणार्थ पंडिता रमाबाई यांचा उल्लेख करता येईल आणि पंडिता रमाबाईंनी धर्म बदलू नये यासाठी विशेष प्रयत्न करणारा समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले. समाजाचा कितीही त्रास झाला तरी सुद्धा त्या समाजापासून दूर न होता त्याच समाजामध्ये राहून कार्य करणारं एकमेव व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुले. वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला, तुलनात्मक अभ्यास केला, चांगल्या गोष्टी आपल्या धर्मामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, इंग्रजी सत्तेला पाठिंबा दिला कारण इंग्रजांमुळे सुधारणा घडत होत्या. सुरुवातीची परिस्थिती अशी होती की इंग्रजांविरुद्ध लढा करण्यासाठी प्रयत्न केला. लहुजी बुवा मांग यांच्याकडे गेले, त्यांच्याकडून दांडपट्टा, तलवारबाजी, गोळीबार करण्याचं प्रशिक्षण घेतलं. पण एका ठिकाणी अपमान झाला आणि त्या अपमानाचा मनावर खोलवर परिणाम झाला आणि लक्षात आलं अरे इंग्रजांशी लढा देऊन चालणार नाही, आता आपल्या समाजाशी लढा द्यावा लागेल, समाजामध्ये सुधारणा घडवून आणाव्या लागतील. आणि तिथून पुढं हे व्यक्तिमत्व मग त्या समाजामध्ये सुधारणा घडवण्यासाठी काय पाहिजे तर शिक्षणाचं माध्यम पुढे घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. या व्यक्तिमत्वाविषयी आपल्याला असं सांगता येईल वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास केला, मराठी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, कन्नड, उर्दू अशा वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करणारं व्यक्तिमत्व, वेगवेगळ्या भाषा येणारं व्यक्तिमत्व आणि ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचा तुलनात्मक अभ्यास करणारं व्यक्तिमत्व. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी या व्यक्तिमत्वाविषयी सांगता येईल. आता याच्यावरती आपण जी आत्ता चर्चा केली त्याच्यावरती एक प्रश्न आलेला आहे, तो प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात आणि अपेक्षा अशी आहे की प्रश्न तो तुम्हाला पण सोडवता आला पाहिजे. पहा प्रश्न काय आहे, सहाय्यक पूर्व 2012चा ज्योतिबा फुलेंबाबत काय खरं नाही असं विचारलंय. ज्योतिबांच्या यात्रेच्या दिवशी जन्म झाला म्हणून नाव ज्योतिबा ठेवण्यात आलं असा आपण उल्लेख केला होता. आपल्याला या ठिकाणी सांगता येईल विधान बरोबर आहे. आजोबांच्या फुलांचा व्यवसाय म्हणून आडनाव फुले आपण उल्लेख केला होता. पूर्वजांचा व्यवसाय फुलांचा होता, मूळ आडनाव गोरे होतं आणि फुलांचा व्यवसाय असल्यामुळे नाव पडलं फुले, म्हणजे हेही विधान बरोबर आहे.
त्याचा राईट्स ऑफ मॅन या थॉमस पेनच्या ग्रंथाचा त्यांच्यावरती प्रभाव होता. हे आपल्याला पुढेही कोणकोणाचा प्रभाव होता तर हे बरोबर आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचे टीकाकार होते, म्हणजे या ठिकाणी बरोबर आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकर हे महात्मा फुल्यांचे प्रमुख टीकाकार म्हणून ओळखले जातात. हे आपल्याला त्यांच्यावर पुन्हा कोणी कोणी टीका केली याचा अभ्यास करताना हे लक्षात येईल. तर त्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती भाषा येत होत्या आपण पाहिलं. आणि विद्येविना अनर्थ हे त्यांनी प्रामुख्याने जाणलेलं होतं. हे आपल्याला पुढे येईल. शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथामध्ये त्यांनी अतिशय विद्येविना कसा अनर्थ घडला हे सांगितलेलं आहे. त्याचाही अभ्यास आपल्याला करता येईल. म्हणजे या ठिकाणी आपले जे 2-3 मुद्दे अभ्यासले आहेत आपण, तर ते 3 मुद्दे याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे की सर्व विधाने याच्यामध्ये बरोबर आहेत. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर महात्मा फुलेंना वेगवेगळी नावं देण्यात आलेली होती. आता एखाद्या महात्म्याला आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. उदाहरणार्थ आपल्याला असं सांगता येईल की आद्य समाज सुधारक, सामाजिक क्रांतीचे जनक. आता या ठिकाणी आपण पाहूयात. आद्य समाज सुधारक, सामाजिक क्रांतीचे जनक. अजून काय सांगता येईल आपल्याला या ठिकाणी? समाज क्रांतिकारक असं म्हणता येईल का? कशाविषयी कार्य केलेलं होतं त्यांनी? शिक्षणाविषयी. म्हणजे आपल्याला खऱ्या लोकशाही शिक्षणाचा शिल्पकार असंही यांना म्हटलं जातं. शिक्षणाचा शिल्पकार असंही म्हटलं जातं. त्यानंतर समाज क्रांतिकारक असंही म्हटलं जातं यांना. हे लक्षात ठेवायचं. याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे मुद्दे छोटे छोटे आपल्याला सहजपणे माहिती असणं, आपल्या स्मरणामध्ये असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले गेलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, ते म्हणजे महाराष्ट्राचं मार्टिन ल्यूथर असं यांना म्हटलं जातं. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. त्यांना देण्यात आलेल्या पदव्या आपल्याला म्हणता येईल किंवा काही अशी नावं देण्यात आलेली आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये समाज सुधारणा केलेल्या आहेत. समाजातर्फे देण्यात आलेली ही नावं. आद्य समाज सुधारक आपल्याला या ठिकाणी आद्य समाज सुधारक, सामाजिक क्रांतीचे जनक, खऱ्या लोकशिक्षणाचे शिल्पकार, समाज क्रांतिकारक आणि महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर. अशा प्रकारे यांना वेगवेगळी नावं दिलेली आपल्याला दिसून येतात. तर त्याच्यावरती म्हणजे थोडक्यात हे सगळं अभ्यासताना काही समाजसुधारक महाराष्ट्रामध्ये असे होऊन गेले की त्या समाजसुधारकांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यावर प्रत्यक्ष कृती केलेली नव्हती. म्हणजे त्यांना बोल घेवढे समाजसुधारक असं म्हटलं होतं. माणसाला सल्ला देणं सोपं असतं, पण तो सल्ला स्वतःच्या बाबतीमध्ये कृतीमध्ये आणणं खूप कठीण असतं. ते कधी कृतीमध्ये पण आणत नाहीत. असे काही बोल घेवढे समाजसुधारक आपल्याला पुढे दिसून येतील. पण या समाजसुधारकाच्या बाबतीमध्ये असंही म्हटलं जातं की उक्ती आणि कृती यामध्ये एक वाक्यता साधणारा समाजसुधारक. तशा प्रकारे महात्मा फुलेंचं हेही वर्णन केलं जातं. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. उक्ती आणि कृती यामध्ये एक वाक्यता साधणारा समाजसुधारक. जे ठरवलं ते आयुष्यभर करून दाखवलं. म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो की उक्ती आणि कृती यामध्ये एक वाक्यता साधणारा समाजसुधारक. तर ही नावं लक्षात ठेवायची. त्याच्यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत आणि ते प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. पहा, आद्य समाज सुधारक, सामाजिक क्रांतीचे जनक, खऱ्या लोकशिक्षणाचा शिल्पकार, समाज क्रांतिकारक, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर. आता आपण प्रश्न सोडवूयात. याच्यावरती काही परीक्षेमध्ये आले. पहा,
ASO पूर्व 2014चा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे पहा. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखलं जातं असं विचारलं तर आपल्याला सांगता येईल महात्मा ज्योतिबा फुलेंना ओळखलं जातं. त्यानंतर पहा, महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक कोणाला म्हणतात. आता आज आद्य समाज सुधारकाचा जर आपण विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतरचा प्रश्न पहा, सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते खालीलपैकी. कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. आता आपण ज्योतिबांच्या शाळेमधील प्रवेशाविषयी माहिती घेऊयात. त्यांच्या शाळेमधील जो काही प्रवास झाला तर त्याच्याविषयी आपण या ठिकाणी माहिती समजावून घेऊयात. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की वयाच्या 7व्या वर्षी 1835 मध्ये त्यांना शाळेमध्ये टाकण्यात आलं. या ठिकाणी आपल्याला सांगितलं शाळेचा प्रवास त्यांचा सुरू झाला आणि शाळेमध्ये टाकण्यात आल्यानंतर 1839 पर्यंत त्यांनी मराठी शिक्षण पूर्ण केलेलं होतं. हे महत्त्वाचं आहे. 1839 पर्यंत मराठी शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. आता या ठिकाणी मराठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या कालावधीमधील जे सनातनी लोक होते, ब्राह्मण काही सनातनी लोक ज्योतिबांच्या वडिलांपाशी केले, गोविंदरावांपाशी, आणि सांगितलं की मुलाला शिकवून काय करणार आहात, तर तुमचा जो व्यवसाय आहे त्या कामामध्ये त्याला घ्या. तशा प्रकारे मग गोविंदरावांनी शाळेमधून काढलं ज्योतिबांना आणि बागेमध्ये काम करायला लावलं. आता या ठिकाणी ज्योतिबांना शाळेमधून काढून टाकलं, पण या ज्योतिबा फुलेंच्या बागेशेजारी एक 2 महत्त्वाची व्यक्तिमत्व राहत होती. तर ती व्यक्तिमत्व कोणती होती हे महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये गफ्फार बेग मुन्सी आणि एक ख्रिस्ती धर्मोपदेशक होता. त्या ख्रिस्ती धर्मोपदेशकांचं नाव होतं मिस्टर लेजिट साहेब. त्या दोघांनी ज्यावेळेस महात्मा फुलेंशी चर्चा केली त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे पोरगं खूप हुशार आहे. गोविंदरावांना त्यांनी सांगितलं की ह्या मुलाला बागकाम करून काय करणार आहात, या मुलाला जर तुम्ही शाळेमध्ये टाकलं तर हा मुलगा मोठा होईल, तुमचं नाव काढील आणि या मुलाला तुम्ही असं बागकाम करायला लावू नका. साहजिकच आहे, गोविंदरावांच्या मनावरती बिंबवलं त्यांनी आणि गोविंदरावांनी निर्णय घेतला की पुन्हा ह्याला शाळेमध्ये टाकायचं आहे आपल्याला. आता या ठिकाणी पुन्हा त्यांना शाळेमध्ये टाकण्यात आलं. ते वर्ष होतं 1841 मध्ये. आणि ज्या शाळेमध्ये त्यांना टाकण्यात आलेलं होतं त्या शाळेचं नाव होतं स्कॉटिश मिशनरी स्कूल. स्कॉटिश मिशनरी स्कूल. तर या शाळेमध्ये ज्योतिबांना 1841 मध्ये टाकण्यात आलेलं होतं. आता यानंतर आपण म्हटलं की 1841 मध्ये टाकण्यात आलं आणि 1847 पर्यंत ज्योतिबांनी या शाळेमध्ये आपलं शिक्षण 7वी पर्यंतचं पूर्ण केलेलं होतं. 1847 पर्यंत स्कॉटिश मिशनरी स्कूल मधलं आपलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं होतं. आणि स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये ज्यावेळी ते शिकत होते त्यावेळी त्यांना काही मित्र मिळाले की ते मित्रांनी पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी महात्मा फुले सामाजिक सुधारणा करत होते तर त्यावेळी त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये मोलाचं सहकार्य ज्योतिबांना केलेलं होतं समाजाच्या विरोधामध्ये जाऊन. मग ते मित्र कोणते होते तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या मित्रांमध्ये पहा, सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे, वासुदेव बाबाजी नवरंगे आणि उस्मान शेख. तशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले हे स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये गेलेले असताना त्यांना जे मित्र भेटले तर त्या मित्रांमध्ये यांचा समावेश होता की ज्या मित्रांनी पुन्हा पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये काम करताना मोलाचं सहकार्य केलं. हे 2 व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा येतील. सदाशिव बल्लाळ गोवंडे हा असं व्यक्तिमत्व होतं, त्यांचा मित्र होता की ज्याच्या लग्नामध्ये ज्योतिबांचा अपमान झाला आणि तिथून पुढे त्यांनी ठरवलं की ह्या समाजामध्ये सुधारणा घडवून आणायच्यात आणि लोक त्यासाठी त्यांनी जे माध्यम निवडलं समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचं ते होतं शिक्षण. तर अशा प्रकारे हे व्यक्तिमत्व हा मित्र होता की ज्याच्या लग्नामध्ये ज्योतिबांचा अपमान झालेला होता. हा मित्र असा होता
की समाज सुधारणा करत असताना उस्मान शेख समाज सुधारणा करत असताना मुलींना शिकवण्यासाठी ज्योतिबांनी सावित्रीबाईंना तयार केलं आणि मुलींच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून पाठवलं. समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला. ज्योतिबांना त्यांच्या घरामधून काढण्यात आलं. त्यावेळी ज्या मित्रानं साथ दिली तो मित्र म्हणजे उस्मान शेख. तशा प्रकारचे काही मित्र होते स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये की ज्या मित्रांनी त्यांना पुढे सामाजिक कार्यामध्ये सुद्धा साथ दिलेली होती. तर हे मित्र आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. एकदा विचारून झाला आणि पुन्हा पण विचारलं जाऊ शकतं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी आणखी 2 गोष्टी शाळेमध्ये असताना महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायच्या. रामकृष्ण भांडारकर हे वर्गबंधू होते महात्मा ज्योतिबा फुले यांचे. आपण या ठिकाणी त्यांचं नाव घेऊयात आणि मग त्यांचं महत्त्व समजावून घेऊयात. रामकृष्ण भांडारकर. ओळखा रामकृष्ण भांडारकर या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य काय आहे इतिहासामध्ये. प्रश्न पण विचारून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेला आहे. यांच्याबद्दलचा सुद्धा. कोण आहे? स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह करणारे रामकृष्ण भांडारकर हे पहिलं व्यक्तिमत्व होतं आणि हे व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुलेंचं वर्गबंधू होता. हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये असा जरी प्रश्न विचारला की रामकृष्ण भांडारकर आणि महात्मा फुले हे वर्गबंधू होते तर ते विधान बरोबर आहे हे लक्षात ठेवायचे. याशिवाय एक आणखी महत्त्वाचं व्यक्तिमत्व सार्वजनिक काका ज्यांना आपण म्हणतो गणेश वासुदेव जोशी हे महात्मा फुलेंचे मित्र होते. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. सार्वजनिक काका हे मित्र होते. वर्गबंधू मित्र आणि हे त्यांचे स्कॉटिश मिशनरी स्कूलमधले मित्र की ज्यांनी पुढे महात्मा फुलेंना त्यांच्या कामामध्ये सहकार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय शालेय जीवनाचा आणखी आपण विचार केला महात्मा ज्योतिबा फुलेंचा तर आपल्याला असं सांगता येईल की शालेय जीवनामध्ये असताना महात्मा ज्योतिबा फुलेंवर काही व्यक्तिमत्वांचा प्रभाव होता. साहजिकच महाराष्ट्राचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्रांचा प्रभाव या महात्मा ज्योतिबा फुलेंवरती पडलेला होता. अशा प्रकारे आपण सुरुवातीलाच म्हटलं वेगवेगळ्या धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वानं त्यांचाच नाही अभ्यास केला तर महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारं महाराष्ट्राचं दैवत असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अभ्यास केला आणि त्यांच्या चरित्रांचा प्रभाव त्यांच्यावरती पडलेला होता. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा प्रभाव त्यांच्यावरती पडलेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचे. कोणती 2 व्यक्तिमत्व हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे. कोणकोणती 2 सांगितली होती आपण याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्रांचा प्रभाव महात्मा फुलेंवरती होता. तर अशा प्रकारे शालेय जीवन महात्मा फुलेंचं चाललेलं होतं. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी पुढचा आपला मुद्दा आहे दांडपट्टा चालवण्याचं आणि नेमबाजीचं प्रशिक्षण. दांडपट्टा चालवण्याचा आणि नेमबाजीच्या प्रशिक्षणाचा जर आपण विचार केला या ठिकाणी तर आपल्याला एक नाव समोर येतं ते म्हणजे लहुजी बुवा साळवे यांचं नाव आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. यांच्यावरती प्रश्नही येऊन गेलेला आहे तो आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मांग समाजामधील व्यक्ती यांच्याकडून दांडपट्टा, नेमबाजी, गोळीबार, तलवार चालवणे याचं प्रशिक्षण ज्योतिबा फुलेंनी घेतलेलं होतं. याशिवाय मल्लविद्या अशा प्रकारचे वेगवेगळे प्रशिक्षण या महात्मा ज्योतिबा फुले यांनी लहुजी बुवा साळवे मांग यांच्याकडून घेतलेलं होतं. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लहुजी बुवांनी एकदा महात्मा ज्योतिबा फुलेंना विचारलं की बाबा तो हे सगळं प्रशिक्षण एवढ्या आत्मीयतेने का घेतोय तर समाज सुधारणेविषयी किंवा इंग्रजांच्या विरुद्ध जो लढा द्यायचा आहे त्या लढ्याविषयीचे आपले विचार त्यांनी लहुजी बुवा साळवेंना सांगितले.
आणि त्यांचे विचार ऐकून लहुजी बुवा साळवे हे खूप प्रभावित झाले आणि या मुलाच्या विचार पाहून या महात्मा फुलेंविषयी लहुजी बुवा साळवेंना अभिमान वाटायला सुरुवात झालेली होती. अशा प्रकारे हे व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुलेंचं की दांडपट्टा, नेमबाजी, गोळीबार, तलवारबाजी, मल्लविद्या हे सर्वांचं प्रशिक्षण घेणारं, आपले विचार सांगून लहुजी बुवा साळवेंना प्रभावित करणारं व्यक्तिमत्व महात्मा फुले होते, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे हा मुद्दा आपला इथे क्लिअर झाला की दांडपट्टा चालवण्याचं आणि नेमबाजीचं प्रशिक्षण. आता याच्यावरचा आपण प्रश्न पाहूयात. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 आला होता. आता त्याच्यामध्ये एका कोड्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कसा प्रश्न विचारलाय पहा, की ते लहुजींचे शिष्य होते, लहुजींना त्यांचा अभिमान होता, लहुजींकडून मल्लविद्या, तलवार चालवणं, दांडपट्टा, बंदूक चालवणं हे शिकले, त्यांचा कल सामाजिक सुधारणाकडे होता, ओळखा ते कोण. थोडक्यात आपल्या भाषेमध्ये आपण म्हटलं लगेच आपल्या लक्षात येईल की ज्योतिबा फुले ते व्यक्तिमत्व होतं. तर अशा प्रकारे याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. यानंतर आपण समजावून घेणार आहोत की ज्योतिबांच्या जीवनामध्ये मत परिवर्तन करणाऱ्या घडलेल्या घटना कोणत्या. साहजिकच आहे, लहानपणी अनेकांचा प्रभाव आपल्यावरती असतो आणि त्या प्रभावाच्या आधारावर आपण आयुष्यामध्ये पुढं काय करणार आहोत हे ठरवत असतो. तर अशाच प्रकारे ज्योतिबांच्या जीवनामध्ये सुद्धा मत परिवर्तन करणाऱ्या काही घटना घडलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये वाचनाची आवड आणि त्या वाचनाच्या आवडीमुळे अनेक चरित्र, अनेक धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करणारं, अनेक पुस्तकांचा अभ्यास करणारं, त्या पुस्तकांमधील विचार समजावून घेणारं व्यक्तिमत्व, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. मग साहजिकच आहे, थॉमस पेनच्या काही ग्रंथाचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतोय, कबीरांच्या एका ग्रंथाचा प्रभाव पडलेला आहे, संस्कृतमधील एखाद्या ग्रंथाचा प्रभाव पडलेला आहे, याशिवाय काही सामाजिक आणि राजकीय विचारवंतांचा प्रभाव पडला आणि समाजामध्ये अशा काही घटना घडल्या की त्या घटनांच्या आधारावर यांच्या आयुष्याचं मतपरिवर्तन झालं, आयुष्यामध्ये नेमकं काय करायचं हे लक्षामध्ये आलं. तर आपण पाहूयात थॉमस पेन. आता तुम्ही म्हणाल की थॉमस पेनचा एक प्रश्नही आपण मागं पाहिला. थॉमस पेनच्या राईट्स ऑफ मॅन ग्रंथांचा प्रभाव होता असं विधान होतं. साहजिकच आहे, थॉमस पेनच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव तर होताच, पण इतरही वेगवेगळ्या ग्रंथांचा प्रभाव होता. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल राईट्स ऑफ मॅन हा एक ग्रंथ झाला. आणखी कोणकोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता त्याच्यामध्ये आपल्याला आणखी ग्रंथांच्या प्रभावाचा जर विचार केला, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, जस्टिस अँड एज ऑफ रिजन, एज ऑफ रिजन या ग्रंथाचा सुद्धा यांच्यावरती प्रभाव होता. आणि एक ग्रंथ आणखी म्हणजे कॉमन सेन्स. कॉमन सेन्स. तर अशा प्रकारे ज्योतिबांच्या जीवनामध्ये मतपरिवर्तन करणाऱ्या घटनांमध्ये थॉमस पेनच्या या ग्रंथांचा प्रभाव होता, आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता या ठिकाणी पहा, आपण उल्लेख केला की हे ग्रंथ पुन्हा पुन्हा आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत आणि पाठ असणं गरजेचं आहे की राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, एज ऑफ रिजन, कॉमन सेन्स हे ग्रंथ थॉमस पेनचे होते, हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं. मग फक्त थॉमस पेनच्या ग्रंथांचाच प्रभाव या ज्योतिबा फुलेंवरती होता का? तर नाही, आणखी काही ग्रंथ होता. कबीरांचा एक ग्रंथ होता, त्याचाही एक प्रभाव होता. कबीरांच्या ग्रंथाचा जो प्रभाव होता त्याचं नाव होतं विप्रमती. विप्रमती. संस्कृतमधील एका ग्रंथाचा प्रभाव होता
त्याचं नाव होतं वज्रसूच. वज्रसूच लक्षात येत आहे. तशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल विप्रमिती कबीरांचा ग्रंथ होता, त्याचा प्रभाव होता. संस्कृतमधील वज्रसूची या ग्रंथाचा प्रभाव सुद्धा त्यांच्यावरती होता. अशा प्रकारे वेगवेगळ्या ग्रंथांचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुलेंवरती होता. पण आणखी यांचाच होता का, तर काही राजकीय आणि सामाजिक विचारवंत सुद्धा होत आहे की त्या विचारवंतांचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुलेंवरती होता. कोणते पहा, जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर या दोन विचारवंतांचा प्रभाव महात्मा फुलेंवरती होता. या ठिकाणी आपण पाहूयात. स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर या विचारवंतांचा प्रभाव सुद्धा महात्मा फुलेंवरती होता. लक्षात येते महात्मा फुलेंवरती कोणाकोणाचा प्रभाव होता. आपल्याला परीक्षांमध्ये याच्यावरती प्रश्न येतात, पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात, ते लक्षामध्ये ठेवायचं. एकदा रिव्हिजन आपण या ठिकाणी करूयात. थॉमस पेनच्या राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, एज ऑफ रिजन, कॉमन सेन्स या ग्रंथांचा प्रभाव होता. कबीरांच्या विप्रमती या ग्रंथाचा प्रभाव होता. त्याच्यानंतर संस्कृतमधील वज्रसूची या ग्रंथाचा प्रभाव होता. याशिवाय दोन असे राजकीय विचारवंत होते की ज्यांचा प्रभाव महात्मा फुलेंवरती पडलेला होता. ते होते जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर. हे लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. आता पहा, याच्यावरती काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ते प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. प्रश्न पहा, महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता? सांगता येईल आता तुम्हाला? ओळखता येईल का? पहा या ठिकाणी राईट्स ऑफ मॅन हा लिहिलेला आहे, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिजन. तुमच्या लगेच लक्षात येईल. चारही ग्रंथ आहेत की या ग्रंथांचा प्रभाव महात्मा फुलेंवरती पडलेला आहे. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊयात याच्यातला. जे.एस. मिल आणि एच. स्पेन्सर यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाज सुधारक कोण? आता सांगता येईल आपल्याला, महात्मा ज्योतिबा फुले होत्या. तर अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. हा प्रश्न पहा, PSI मुख्य 2012चा. खालीलपैकी गुलामगिरी आणि अस्पृश्यांची कैफियत यांचे लेखक कोण, ज्यांना थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकातील विचारांनी प्रभावित केलेलं होतं? पहा, आपल्याला सांगता येईल महात्मा ज्योतिबा फुले. अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. यानंतर ज्योतिबांचा अपमान. सदाशिव बल्लाळ गोवंडे हा मित्र आपण म्हटलं होतं स्कॉटिश मिशनरी स्कूल मधला. सदाशिव बल्लाळ गोवंडे हा मित्र होता स्कॉटिश मिशनरी स्कूल मधला त्यांचा, ज्याच्या लग्नामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान झाला. अपमानाचं क्षुल्लक कारण होतं, त्याच्या वरातीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले चालत होत आहे आणि एक शूद्र मुलगा आपल्या समोर चालतोय, आपल्या पुढून चालतोय, हे काही ब्राह्मणांना पटलं नाही आणि त्याला ओढून मागं सारलं. त्याच्यामुळं याचा परिणाम महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मनावर झाला आणि विचार केला, अरे आपण तर इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रयत्न करतोय, पण या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यापेक्षा अगोदर आपला समाज सुधारणं गरजेचं आहे, समाजामध्ये सुधारणा करण्याचं गरजेचं आहे. मग त्याचा परिणाम होऊन यासाठी जे माध्यम त्यांनी समाज सुधारणेसाठी निवडलं ते माध्यम होतं शिक्षण. स्त्रीचं शिक्षण झालं पाहिजे. तशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुलेंचा हा अपमान महत्त्वाचा ठरतो. त्या मित्राचं नाव आपण या ठिकाणी लिहिलं आहे की सदाशिव बल्लाळ गोवंडे. तर या मित्राच्या वरातीमध्ये अपमान
अपमानामुळे मन व्यथित झालं. विचार केला, इंग्रजांविरुद्ध लढून फायदा नाही, कारण आपला समाज मागासलेला आहे आणि इंग्रज जर गेले तर हे आणखी जो समाज मागासलेला आहे त्याच्यामध्ये भरच पडणार आहे. अगोदर समाज सुधारणा करणं गरजेचं आहे. मग ध्येय ठरवलं जीवनाचं आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर झटले. तशा प्रकारे ही गोष्ट महत्त्वाची होती, हे लक्षामध्ये ठेवायचं.